नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं नर्सिंग ट्युटोरियल आपल्या चॅनलवरती। आज आपण बघणार आहोत मेडिकल सर्जिकल नर्सिंग। तर उद्या पेपर आहे आज त्यासाठी मी व्हिडिओ बनवते। तर ज्यांचा अभ्यास झालेला आहे किंवा नाही झालेला ज्यांचं झालेलं नाही त्यांनी याच्यातले थोडेफार क्वेश्चन करून घ्या। थोडेफार करा म्हणते मी, सगळे करू नका। ज्यांचा अख्खेच अभ्यास झालेला नाही, ज्यांचं झालेलं आहे त्यांनी रिव्हिजन मारून घ्या। आपलं काय काय झालेलं आहे, काय काय बाकी, जे बाकी त्याला थोडं शॉर्ट नोटमध्ये म्हणजे डिजिटॅलिस काय आहे तर याचं तुम्हाला मनाने लिहिता आलं पाहिजे, एवढं तुम्हाला त्याची माहिती पाहिजे। तर आता याच्यामध्ये बघा, पहिलं बघू शकता रक्तसंक्रमणामध्ये परिचारिकेची भूमिका। हे शॉर्ट नोट आहे, टिपा विचारले जाणार आहे। चार तुम्हाला 4 किंवा 3 विचारला जाईल आणि पेपर पण व्यवस्थित लिहायचा आहे। एक पण क्वेश्चन सोडायचा नाही, अशा पद्धतीने पेपर लिहायचं। थोडं थोडं होईना पण प्रत्येक क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे। तर त्याच्यामध्ये रक्तसंक्रमणामध्ये परिचारिकेची भूमिका हा तर क्वेश्चन सगळ्यांनी मनाने म्हणजे येण्यासारखा आहे। त्याच्यामध्ये तुम्ही काय करणार आहे, रक्तसंक्रमण आपण केव्हा देतो, का देतो, कशासाठी देतो हे लिहायचं त्याच्या प्रस्तावनामध्ये। रक्तसंक्रमणामध्ये परिचारिकेची भूमिका, तर प्री प्रोसिजर, ड्युरिंग प्रोसिजर आणि पोस्ट प्रोसिजर असे 3 डिफरन्शिएट करायचं। आणि त्याच्यानंतर आपल्याला जे कॉम्प्लिकेशन होणार आहे ते कसं फेस करणार आहे ते तुम्ही याच्यामध्ये समजून सांगू शकता। तर पहिला क्वेश्चन कळाला, 5 मार्क पकडले तुमचे, समजा पॅक झाले। त्याच्यानंतर सेकंड बघा, हायपोव्हॉल्मिक शॉक। तर हायपोव्हॉल्मिक शॉकमध्ये आपल्या शरीरामध्ये काय काय बदल होतात ते लिहायचे तुम्हाला प्रस्तावनामध्ये। हायपोव्हॉल्मिक शॉकची डेफिनेशन लिहायची। तर काय होणार आहे, रक्त विसरणासाठी जे रक्त लागणार आहे आपल्याला, जे ब्लड लागणार आहे ते कमी होणार आहे किंवा ते अपूर्ण म्हणजे आपला जेवढं लागतं तेवढं भेटणार नाही आहे। त्यामुळे आपल्या शरीरामध्ये जे बदल होणार आहे किंवा जे लक्षण दिसणार आहे त्याला आपण काय म्हणतो, हायपोव्हॉल्मिक शॉक। त्याच्यामध्ये काय होतं, आपल्या कोणत्या ऑर्गनला ब्लड सप्लाय भेटत नाही, लिव्हर, जे मेन ऑर्गन घ्यायचे, लिव्हर, ब्रेन, हार्ट आणि लंग्स, अजून एखादा आणि ब्रेन, एवढे ऑर्गन घेऊन टाकायचे। ह्या ऑर्गनला तुम्हाला रक्तपुरवठा भेटला नाही, जी स्थिती निर्माण होती त्याला काय म्हणतो आपण, हायपोव्हॉल्मिक शॉक। तर हे 5 मार्क हायपोव्हॉल्मिक शॉकचे चिन्ह लक्षण लिहाय। परत मग आता हे झालं डेफिनेशन, त्याच्यानंतर चिन्ह लक्षणे लिहायची। तर प्रत्येक ऑर्गन, आता 5 ऑर्गन घेतले आपण, ब्रेन घेतला, हार्ट घेतला, तर त्या ऑर्गनवर काय काय परिणाम होणार आहे, ब्रेनवर काय परिणाम होणार आहे, गोंधळून जाणार आहे रुग्ण आणि पेशंट त्याची नाहीशी होणार आहे, अस्वस्थ करणार आहे किंवा त्याला असं घाबरल्यासारखं होणार आहे, एकदम अनकॉन्शियस होऊन जाणार रुग्ण। तर हे ही चिन्ह लक्षणे आता एकच सांगितलं मी, तसं तुम्हाला 4 खाली लिव्हरचं लिहायचं, हार्टचं लिहायचंय। तर समजलं, ही झालं आपला हायपोव्हॉल्मिक शॉक सुद्धा आपला कंप्लीट झाला। त्याच्यानंतर येतं वृद्धावस्थेतल्या आरोग्य तक्रारी। वृद्धावस्थेतल्या आरोग्य तक्रारी खूप एकदम मनाने लिहिण्यासारखा क्वेश्चन आहे। याच्यामध्ये पण तेवढं काही अवघड नाही। याच्यामध्ये काय, मधुमेह, डायबिटीज, हायपरटेन्शन, सांधिवात असे भरपूर लिहिण्यासारखं, डिमेन्शिया, मानसिकमध्ये शारीरिक, त्याच्यामध्ये डिफरन्शिएट करा, शारीरिक, मानसिक आणि अजून अपघात वगैरे झालेले ते समजलं। थर्ड पण झाला। फोर्थ नंबर डिजिटॅलिस हा काय आहे, तर हा एक म्हणजे एक इंजेक्शन म्हणजे औषधाचा प्रकार आहे। आपलं कसं असतं डिजिटॅलिस, ह्याच्यामध्ये काय करतात हे, तर हे वॅसोप्रेसिंग आहे हार्टला। याचं एवढं काही लिहिलं आहे तरी काही हरकत नाही, हे थोडं एवढं कॉम्प्लिकेटेड आहे, हे नाही केलं तर चालतं। त्यानंतर येतं कोलोस्टॉमीची काळजी। कोलोस्टॉमी म्हणजे काय, ही एक शस्त्रक्रिया आहे। त्याच्यामध्ये काय काय शिकवलं, काय काय करतो आपण, तर आपल्याला काय करतो, आतड्याचं एक मोठ्या आतड्याचं जो मोठा आतडा आहे ते आपल्या स्किनच्या लेवलला वरती काढतो। कारण त्याला स्टूल पास करता येत नाही किंवा काहीतरी आपल्याला त्याचे उद्देश लिहायचे, त्याची डेफिनेशन लिहायची, त्याच्यानंतर त्याचे प्रस्तावना लिहायची, त्याच्यानंतर त्याचे काय काय प्रकार कोणते कोलोस्टॉमीचे फायदे काय काय, कोलोस्टॉमीची काळजी कशी घेणार आहे, तर हे याच्यामध्ये लिहायचंय। कोलोस्टॉमीची काळजी कशी घेणार आहे आपण, त्याच्यात स्टोमा आहे त्याच्यात जखम होऊ द्यायची नाही, त्याला व्यवस्थित बॅग चेंज करायची, कसं बॅग चेंज करायचं ते समजून सांगायचंय त्याच्यामध्ये। त्याच्यानंतर त्याला व्यवस्थित केअर करायची, त्याची हँडलिंग करायची, अशा पद्धतीने आपण याला करू। डिजिटॅलिस राहिलं ना आपलं। तर डिजिटॅलिस काय आहे, कार्डियाक ग्लायकोसाइड आहे। हा मला पण एवढं आवडत नव्हता, मी पण केलं होतं त्यामुळे एवढं काही नाही। त्याच्यानंतर ह्याच्या काय करतोय हा काम, सोडियम आणि पोटॅशियमवर काम करतो। तर त्याच्यामध्ये काय करायचं काम असायचं, कॅल्शियम पातळी वाढवते, त्यामुळे काय होतं, हार्ट जास्त आकुंचन पावतं, म्हणजे आपल्याला जे कॉन्ट्रॅक्शन असतं कार्डियाक आउटपुट वाढवण्यासाठी आपण डिजिटॅलिसचा वापर करतो। तर समजलं, त्याच्यामध्ये इंडिकेशन असतात, कॉन्ट्रा इंडिकेशन लिहायचे, त्याच्यानंतर आपल्याला रोल ऑफ नर्स लिहायचं झालं। डिजिटॅलिस झालं, कोलोस्टॉमीची काळजी झालं। त्यानंतर ग्लासगो कोमा स्केल काय काम करतं, तर आपल्या शरीरातील आपले लेवल ऑफ कॉन्शियसनेस मोजण्यासाठी आपण हे वैद्यकीय पद्धतीने वस्तुनिष्ठ आणि प्रामाणिक वैद्यकीय साधन म्हणू शकतो, आपण याला साधन म्हणू शकतो। त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण काय करतो, याच्यामध्ये आय ओपनिंग, त्यानंतर व्हर्बल म्हणजे बोलण्याची प्रक्रिया आणि मोटर रिफ्लेक्स, तर हे असे 3 रिस्पॉन्स आपण याच्यामध्ये बघतो। तर याच्यामध्ये स्कोरिंग केली जाते 3 ते 15 पर्यंत, म्हणजे 1 2 असं असतं। तर 3 ही काय असते, एकदम किमान स्कोरिंग म्हणजे एकदम कमी असते, आणि 15 ही एकदम सर्वोच्च असते। त्याच्यामध्ये आपण
बघतो. 3 असेल तर मग गंभीर दुखापत झालेली आहे. त्याच्यानंतर 9 असेल किंवा 12 असेल, 9 असेल समजा, 9 असेल तर थोडी मध्यम दुखापत आहे आणि 13 ते 15 असेल तर चांगला आहे रुग्ण, असं समजू शकतो आपण. झालं. त्याच्यानंतर येतं आपलं गायनोकॉमॅस्टिक झालं. त्याच्यानंतर येतं जखम बरी होण्याची प्रक्रिया. जखम बरी होण्याची प्रक्रियामध्ये काय होतं, पहिलं ब्लड ब्लिडिंग होती, ब्लिडिंग स्टॉप होती. पहिलं प्रक्रिया काय होती, हिमोस्टॅसिस होते, म्हणजे रक्त थांबतं. त्याच्यानंतर काय होतं, त्याच्यामध्ये दाह होतो, सूज होते, तिथं इन्फ्लॅमेशन होतं. त्याच्यानंतर येतं थर्डमध्ये रिजनरेशन होतं, म्हणजे ती नवीन पेशीची निर्मिती होते. त्याच्यानंतर ते मॅच्युअर होतात. त्याच्यानंतर मॅच्युरेशन आणि रिमोल्डिंग फेज होतो. हे असे 4 फेजेस आहेत. त्याच्यानंतर त्याच्यावर फॅक्टर अफेक्टिंग कोणते फॅक्टर त्याच्यावर अफेक्ट करतात ह्या जखम भरण्याच्या प्रक्रियेवरती. त्याच्यामध्ये वय जर जास्त असेल तर होणार, एक लवकर नाही. तर ही झाली आपली जखम भरण्याची प्रक्रिया. त्याच्यानंतर आता आपण बघू ब्रॉन्कोडायलेटर. ब्रॉन्कोडायलेटरमध्ये आपल्याला काय काय बघायचं ते आपण आता याच्यामध्ये बघू. आणि पेपर एकदम व्यवस्थित सुटसुटीत लिहायचा आहे. आणि सप्लिमेंट भेटत नाही आता, पहिले सप्लिमेंट भेटत होते, आता सप्लिमेंट भेटत, त्यामुळे व्यवस्थित मॅनेजमेंट करून लिहायचं आहे. असं नाही करायचं का 5-5 पेज टिपा लिहून टाकायच्या आणि नंतर मग आपल्याला 15 मार्काच्या क्वेश्चनला टाईम पुरणार नाही किंवा आपल्याला पेजेस पण पुरणार नाही, असं पण करायचं नाही. त्यामुळे काय करायचं, व्यवस्थित लिहायचं आहे. सर्वांना ऑल द बेस्ट पेपरसाठी. आता ब्रॉन्कोडायलेटर बघू आपण. ब्रॉन्कोडायलेटर म्हणजे अशी औषधे तर जी काय करतात, आपल्या श्वसन मार्गामध्ये जे स्नायू असतात ते शिथिल असतात आणि ते त्याला आकुंचन पावलेल्या श्वसन नलिकेत रुंद करतात. त्याला काय करतात, रुंद करतात. जे आपले श्वसन नलिका आहे, आपण श्वास घेतो त्याच्यामध्ये श्वसन मार्गामध्ये काय होतं, स्नायू शिथिल होतात, एकदम असे शिथिल झालं, त्याला काय करतो, शिथिल करतात. म्हणजे कसं, ते असे कॉन्टॅक्ट झालेले असतात ना, त्याला आपण काय करतो, एकदम प्रसरण पावलं गेली पाहिजे अशी करतो, त्याला लूज करतो थोडं. मग त्यामुळे काय होतं, श्वसन नलिका रुंद जाऊ दे आणि श्वास घ्यायला आपल्याला काय होतं, सोपं जातं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये प्रकार लिहायचे आपल्याला. प्रकार कोणकोणते राहते, तर जे त्याच्यामध्ये म्हणजे रेस्क्यू, म्हणजे आपण आपत्कालीन ठिकाणी वापरतो. एखाद्या नाही का अचानकच आपल्याला ॲक्यूट अटॅक आला किंवा काही झालं तर तेव्हा आपण वापरू शकतो. त्याच्यामध्ये कोणतं तर सॅल्ब्युटामॉल. आणि एक असतं दीर्घकालीन म्हणजे रेग्युलर यूजसाठी तर सॅल्ब्युटामॉल. तर याच्यामध्ये 2 आलं तर समजलं. त्यानंतर औषधाचे वर्गीकरण करायचे, मेथड ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. तर मेथड आपण इनहेलर थ्रू देऊ शकतो किंवा नेबुलायझर थ्रू देऊ शकतो किंवा गोळ्यामध्ये पण देऊ शकतो. त्याच्यानंतर त्याचे दुष्परिणाम काय होतात त्याच्यावर. त्याच्यानंतर रोल ऑफ द नर्सचे काय त्याच्यामध्ये रोल आहे ते पण आपल्याला लिहायचं आहे. योग्य पद्धत शिकवायची आपल्याला त्यांना, असं. तर समजलं. आता ऐका ॲनाफिलॅक्सिस. तर त्याच्यामध्ये ॲनाफिलॅक्सिस म्हणजे काय आहे, तर ही एकदम अशी अवस्था आहे याच्यामध्ये एकदम ॲलर्जी होते आपल्याला. एखाद्या वेळेस होतं मधुमाशी चावल्यावर किंवा आपला काहीतरी विंचू वगैरे चावला. त्याच्यानंतर एखाद्या वेळेस आपण इंजेक्शन ऑप्टी असतं आपलं मल्टीव्हिटॅमिन म्हणून, तर ते जर आपण घेतलं एखाद्या पेशंटला, त्याची एकदम खतरनाक रिॲक्शन येते. तर मग ते रिॲक्शन आल्यानंतर आपलं काय काय होतं, चिन्हलक्षण दिसते, ते चिन्हलक्षण याच्यामध्ये टाकायचे. तर याच्यामध्ये काय सांगितलं, जेव्हा एखादी व्यक्ती विशिष्ट ॲलर्जीच्या संपर्कात येते किंवा तिला काहीतरी चावतो वगैरे, कीटकदंश होतो, काही पण होतं, तर त्याच्यामध्ये काय होतं, आपल्या शरीरातील ज्या मास्ट सेल असतात त्या काय करतात, हिस्टामाइन लक्षात ठेवायचं, हिस्टामाइन रिलीज करतात. ते हिस्टामाइन रिलीज केल्यामुळे आपल्या काय होतं, आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे बदल घडून येतात. त्याच्यामध्ये बदल पाहिला काय होतं, आपल्याला एकदम अंगावरती खाज येते किंवा आपल्याला ते पित्त येतं म्हणतो आपण त्याला, आपल्या साधी भाषेत पित्त येते. त्याच्यानंतर काय होतं, खाज येते. त्याच्यानंतर काय होतं, श्वास घ्यायला त्रास होतो, दम लागतो, असे आपल्याला याच्यामध्ये दिसून येतात. तर त्याचे कारणे तुम्हाला समजले. आता श्वसन संस्थेवर आपल्याला धाप लागते, रक्तविसरणामध्ये BP अचानक कमी होते किंवा नाडीचे ठोके वाढते किंवा चक्कर पण येते. कधी कधी माणूस अनकॉन्शियस होतो, म्हणजे बेशुद्ध अवस्थेत जातो. तर त्याच्यानंतर त्वचा अंगावर पित्त उठते. पचन संस्थेमध्ये काय होतं, मुरडा येतो, उलट्या पण होतात पेशंटला. मला सुद्धा झालेले उलटे झाले मधुमाशी चावल्यानंतर, त्यामुळे सांगते. आणि स्वतःवरती जे अनुभव आलेले तेच तुम्ही एक्सप्लेन केले, तर तुम्हाला जास्त अभ्यास करायची गरज नाही. चल झालं, ॲनाफिलॅक्सिस झालं मला. त्याच्यानंतर रोग निदान कसे करणार आहे, तर याच्यामध्ये आपल्या सिरम ट्रॅप टेस्ट किंवा आपल्याला सगळ्यात टेस्ट करून घ्यायच्या, लिहून द्यायचं. तुम्ही जेवढं लिहिता येईल तेवढं तुम्हाला लिहायचं, काळा करायचा पेपर, एवढं लक्षात ठेवायचं. पेपर एक पण क्वेश्चन असा सुटता कामा नाही. सर्व क्वेश्चन आपल्याला व्यवस्थितपणे आपण लिहायचे आहे. त्याच्यानंतर कळलं. आता ॲनाफिलॅक्सिस झालं. सर्वसाधारण शस्त्रक्रियेनंतरची गुंतागुंत कोणत्या त्या ब्लिडिंग होते. त्याच्यानंतर सांगा तुम्ही. त्याच्यामध्ये पेन होतं, ब्लिडिंग होते. त्याच्यानंतर आपल्याला मळमळ उलट्या होतात. हे एकदम नॉर्मल आहे. याच्यानंतर अजून तुम्ही ॲड करून लिहू शकता. आता मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट एवढी एक्सप्लेन करून सांगू शकत नाही, कारण लेंदी होतोय. ॲट्रोपिन इंजेक्शन आपण केव्हा देतो, कशासाठी देतो, ते पण तुम्हाला लिहायचं आहे. ॲट्रोपिन आता तुम्ही बाकीचं तुम्ही करून घ्या. त्याच्यानंतर स्पायनल अनेस्थेशिया आपण कोणाला देतो आणि का देतो आणि कशासाठी देतो हे तुम्हाला लिहायचं. त्याच्यामध्ये प्रस्तावना लिहायची पहिले. त्याच्यानंतर स्पायनल अनेस्थेशिया का देतो, त्याची डेफिनेशन आणि कुठे देतो, लोकेशन लिहायचं. त्याचं लोकेशन कुठे देतो, L4 तर L5 आणि L3 आणि L4 या दरम्यान देतो आपण. त्याच्यानंतर आपल्याला झालं
कुशिंग सिंड्रोम काय आहे? कुशिंग सिंड्रोममध्ये काय होतं? कुशिंग सिंड्रोममध्ये एक असं फक्त एक लक्ष द्यायचं, कुशिंग सिंड्रोममध्ये एक हार्मोन आहे, तो खूप वाढतो, त्यालाच आपण कुशिंग सिंड्रोम म्हणतो. तर काय होतं सांगते मी तुम्हाला. कोणता हार्मोन तो? तर कार्टिझोल. कार्टिझोल हा हार्मोन आहे कुशिंग सिंड्रोमचा. फक्त एक लक्षात ठेवायचं आहे, कार्टिझोल. कार्टिसोल. तर हे जे संप्रेरक आहे म्हणजे हार्मोन आहे, हे अत्यंत प्रमाणात वाढतं. त्याला आपण हायपर कॉर्टिझोलिझम असे पण म्हणतो. त्याच्यामध्ये कारणे काय काय जे? तर औषधांचा अतिवापर, पिट्युटरी ट्यूमर, ॲड्रेनलिन ग्रंथीत आजार होणे. तर हे पण त्याचे कारणे असू शकतात. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये लक्षण लिहायचे आपल्याला. लक्षण तुम्ही वाचून घ्या. दिले असेल तर, नसेल तर सर्च करा. नसेल तर तुम्हाला किचकट वाटायला सोडून द्या. जे जे सोपे क्वेश्चन आहे, फेमिगेशन तुम्ही लिहू शकता. फेमिगेशन काय आहे? तर आपण जे ड्युटी करतात त्यांना सर्वांना माहिती फेमिगेशन काय करतो आपण. निर्जंतुकीकरण करण्यासाठी किंवा आपण संसर्ग रोखण्यासाठी आणि सुरक्षित वातावरण तयार करण्यासाठी आपल्याला आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी तर हे करतो. त्याच्यामध्ये आपल्याला काय काय तयारी करावी लागते, कशी तयार करावी लागते ते तुम्ही मनाने लिहू शकता. याच्यात सांगण्याची काहीच गरज नाही आहे. त्यानंतर लिव्हर बायोप्सी म्हणजे काय करतो आपण? लिव्हरचा एक तुकडा तपासणीसाठी पाठवतो, त्याला लिव्हर बायोप्सी म्हणतात. त्याच्यानंतर अब्डॉमिनल पॅरासिंथेसिस. अब्डॉमिनल पॅरासिंथेसिस पण खूप सोपं आहे, पोटातील पाणी काढणं. तर अब्डॉमिनल पॅरासिस म्हणजे काय होतं? पोटाच्या पोकळीमध्ये साठलेले अतिरिक्त द्रव सुईच्या द्वारात बाहेर काढतो. हे पण एवढं अवघड नाही आहे. त्याच्यामध्ये आपण जसं टॅपिंग म्हणतो, तर ज्यांनी बघितलेलं असेल त्यांना ती मनाने लिहिता येईल. त्याच्यानंतर तर कोलोलिथियासिस म्हणजेच काय आहे? तर याच्यामध्ये कोलोलिथियासिसमध्ये आपण काय काय करणार आहे ते सुद्धा तुम्हाला लिहायचं. आता ट्रिकोस्टॉमीवरती 15 मार्काचा क्वेश्चन येतो आणि तो व्हिडिओ अपलोड केलेला आहे ट्रिकोस्टॉमीचा, तो पण बघू शकता तुम्ही. व्हिटॅमिन केचं सांगण्यासारखं काहीच नाही आहे. ब्लड क्वालिटीसाठी मदत करतं आणि जन्मता बाळाला देतो आपण व्हिटॅमिन के. त्याच्यामध्ये आपण आणखी तुम्हाला कुठून भेटतं, सोर्सेस कुठून आहे, स्रोत नैसर्गिक स्रोत कोणते कोणते त्याच्यामध्ये ते लिहू शकता तुम्ही. ब्रॉन्कोस्कोपी काय राहते, लंग्स ॲप्सिस काय राहतो, आता हे तुम्ही सोडून दिलं तर. नंतर आयसीडी म्हणजेच त्यानंतर इंजेक्शन, हे पण एवढं काही नाही. त्यानंतर रिकव्हरी कशात रोल ऑफ ANM, तर हा क्वेश्चन खूप वेळा विचारला गेलेला, हा पण करायचा आहे. त्यानंतर बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयाची मॅनेजमेंट कशी करणार आहे, आणि लिव्हर ॲप्सेस. आता हे खालचे क्वेश्चन एवढे काही इम्पॉर्टंट नाही आहे, तरी पण 16 मध्ये विचारलेले एकदा बघून घ्या. आणि डिगॉक्सिन हे इंजेक्शन आहे, गॉलस्टोन. तर यापैकी जर तुमचे 10-15 क्वेश्चन जर, कारण आउट ऑफ म्हणजे सगळे क्वेश्चन हेच पडणार नाही आहे, एखादा क्वेश्चन बाहेरचा पण येऊ शकतो. 4 पैकी तुम्हाला 5 पैकी 3 सोडायचे किंवा 4 सोडायचे असते. त्यामुळे तुम्हाला जे चांगले येतात ते सोडवायचे. आणि नसेल येत तरी पण मनाने लिहायचा प्रयत्न करायचा, घाबरायचं नाही आहे. खूप सोपा पेपर येणार आहे, टेन्शन घ्यायचं नाही, घेण्यासारखंच नाही. त्याच्यामध्ये डिफरन्शिएट बघा. डिफरन्शिएटमध्ये गॅस्ट्रिक अल्सर, पेप्टिक अल्सर, हिमोलायसिस, सिरम, हे सर्व तुम्ही बघून घ्या. याच्यात तुमचं कोणकोणतं झालेलं आहे, कोणकोणतं राहिलेलं आहे ते तुम्हाला कळून जाईल. आणि तुमचा किती अभ्यास झाला हे पण तुम्हाला समजून जाईल. आणि याच्यामध्ये शक्यतो रिपीटच झालेले क्वेश्चन आहे. हेपॅटायटिस A, हेपॅटायटिस B, ॲक्यूट इम्युनिटी, पॅसिव्ह इम्युनिटी, जनरल अनेस्थेशिया, स्पायनल अनेस्थेशिया. जनरल अनेस्थेशिया, स्पायनल अनेस्थेशिया तो इतका सोपा आहे, फक्त एकदा वाचलं ना तरी पण होऊन जाईल. थायरॉइडिझममध्ये थोडा कॉम्प्लिकेशन आहे. फर्स्ट डिग्री बर्न आणि थर्ड डिग्री बर्न पण सोपं आहे. त्यानंतर हे कोलिलिथियासिस आणि कोलोस्टिटायटिस, विटॅमिन आणि आपलं टाईप 1 डायबिटीज, टाईप 2 डायबिटीज, टेन्शन हेडेक, मायग्रेन हेडेक. हा क्वेश्चन पण सोपे क्वेश्चन, एवढे अवघड नाहीत काही. त्याच्यामध्ये मधुमेह 15 मार्काच्या क्वेश्चनमध्ये मधुमेह विचारलेले 15 मार्काला. दमा, आतड्यातील अडथळा. आणि दमा आता तुम्हाला मेडिकल सर्जिकलला पण विचारलेलं आहे, चाइल्डला पण विचारलेलं आहे पिडियाट्रिकमध्ये. त्याच्यानंतर आतड्यातील अडथळा पण विचारलेला आहे तिकडे. रिनल फेल्युअर पण तिकडे विचारलेले आहे. आणि दीर्घकालीन नेफ्रायटिस पण तिकडे विचारलेले. त्यामुळे तुम्हाला हे क्वेश्चन केले. नंतर प्लुरल इन्फ्युजन, उच्च रक्तदाब हे पार्ट 2 मध्ये पण आहे. तर हे खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन सगळ्यांनी करून घ्या. त्याच्यानंतर आपल्याला मेडिकल सर्जिकल लॉंग आन्सर क्वेश्चन. तर हे सिरोसिस ऑफ द लिव्हर, SOL ना, सिरोसिस ऑफ द लिव्हर आहे. आणि डायबेटिक मालायटस, पार्किन्सोनिझम हा एक आहे, तो तुम्ही बघितलेला पण नाही अजून. न्यूमोनियाचा व्हिडिओ अपलोड असेल. प्लुरल इन्फ्युजन, तीव्र आंत्रपुच्छदाह म्हणजेच आपला अपेंडिक्स. त्यानंतर अपेंडिक्स पण परत विचारलं गेलेलं आहे. प्रत्येक वर्षी आपल्याला आतड्याचा आणि किंवा आतड्याचा आजार किंवा अपेंडिक्स विचारले गेलेलं आहे. रिनल फेल्युअर, हेड इंजुरी, अपस्मार, औषधी, आतड्यातील अडथळा, उच्च रक्तदाब, मूत्रखडा, जठरव्रण, रिनल फेल्युअर, आकडी, औषधे, COPD तर मनाला लिहिण्यासारखं आहे. आकडी पण. आणि त्याच्यानंतर हायपरटेन्शन पण मनाला लिहिण्यासारखं आहे. पोटात वेदना, क्रॉनिक नेफ्रायटिस. तर अवघड CV आहे. तर याच्यामध्ये अवघड असं काहीच नाही, खूप सोपा क्वेश्चन आहे.
क्वेश्चन पेपर येणार आहे, याच्यातूनच क्वेश्चन पडणार आहे 90% तर याच्यातूनच पडणार आहे. 1-2 क्वेश्चन इकडे बाहेरचे येऊ शकतात. तर सर्वांनी चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा आहे. जेवढं होईल तेवढं मी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला. जवळपास मी 15-20 टिपा तुम्हाला 15 टिपा तर समजून सांगितलेलं आहे. रिव्हिजन झाल्यासारखं होईल तुमचं पण. आणि जे तुम्हाला नवीन वाटतंय ते काय करायचं, जायचं गुगलवरती, नाही आपल्या चॅनलवरती भेटलं तर गुगलवर जायचं, नाही तर मग आपले यूट्यूब आहे, यूट्यूबवर जायचं, बघून घ्यायचं नेमकं काय CV आहे. आता याच्यामध्ये CV आहे, मी आतापर्यंत सांगितलेलं नाही CV म्हणजे काय. तर CV काय करायचं, यूट्यूबवर जायचं, CV बघायचं, इंग्लिशमधून हिंदीमधून जे सांगेल ते, मराठीतून नाही सांगू शकणार कारण मराठीत असेल मराठीत तर ते पण बघू शकता. आणि चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा आहे. एकदम क्वेश्चन पेपर कसं सोडवायचा ते पण आपल्या चॅनलवर अपलोड केलेलं आहे. फर्स्ट इयरची क्वेश्चन पेपर एक सोडून दाखवलेली मी बिहेवियर सायन्सची. त्याच्यामध्ये बघून घ्यायचं कसं मार्जिन मारायच्या आणि एकदम सुटसुटीत पेपर लिहायचा आहे, एकदम व्यवस्थित लिहायचा आहे. एक पण क्वेश्चन जाता कामं नाही. सर्वांना चांगले सेकंड डिव्हिजनमध्ये सगळेजण चांगल्या डिव्हिजनमध्ये आले पाहिजे. तर सगळ्यांनी चांगला अभ्यास करायचा आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करायची. धन्यवाद.